मित्रांनो, म्हाडाच्या लॉटरीचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक जण अर्ज भरत आहेत आणि यासाठी तर फक्त काही कालावधी राहिलेला आहे. म्हणजे फक्त आठवडाभर आपल्याकडे बाकी आहे, कारण 23 तारखेपर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. म्हणून ज्या ज्या अर्जदारांनी अद्यापही अर्ज सादर केले नसतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करा. मित्रांनो, आम्ही लवकरच एका भागातून आम्ही सांगणार आहोत की कुठल्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य द्यायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी तुम्हाला नुकसान होऊ शकतं. याही संदर्भात आम्ही एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत लवकरच 1 ते 2 दिवसामध्ये, तर जेणेकरून तुमची पुढे चालून फसवणूक होऊ नये किंवा पुढे चालून तुम्हाला पश्चाताप होऊ नये. तर आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत मित्रांनो, कारण लॉटरी संदर्भातील आपल्याकडे जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आलेले आहेत आणि त्यांना घेऊन आपण लवकर यांची उत्तरे पाहणार आहोत वेगवेगळ्या भागामध्ये. यानंतर आम्ही प्रत्येक भागात मित्रांनो व्हिडिओ इन्क्लूड करणार नाहीये. आपण डायरेक्ट स्लाइड घेऊन आपण त्या प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत. परंतु कारण ही उत्तरं लॉटरीच्या पूर्वी आपल्याला मिळणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून असे आपण प्रश्न घेणार आहोत की जे लॉटरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि शक्य झालं तर आम्ही एका दिवशी 2-2 भाग अपलोड करण्याचा प्रयत्न करू, प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे या कार्यक्रमाचे. तर मित्रांनो, आज आपण अनेक प्रश्न घेणार आहोत. आजचा जो भाग आहे तो प्रश्न तुमचे उत्तर आमचे भाग 42वा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जास्त उशीर न करता घेऊया आजचा पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न केलेला आहे मित्रांनो विशाखा चौगले यांनी. विशाखाजी असं विचारत आहेत, सर मी अविवाहित असून माझी ग्रॉस सॅलरी 25,000 आहे, तर मी LIG गटामध्ये अर्ज करू शकते का? मी माझ्या बाबाच्या मदतीने LIG मधील घराचे पूर्ण पैसे भरू शकते, फक्त मी ऑफिसली इन्कम प्रूफ 25,000च्या वर दाखवू शकत नाही. प्लीज मी काय करू ते सांगा. पहिल्याचं उत्तर असं आहे विशाखाजी, तुमचं उत्पन्न 25पर्यंत असेल तर तुम्ही फक्त EWS गटासाठीच अर्ज करण्यास पात्र आहात. जर तुम्हाला तसं ऑफिसकडून मिळत असेल 25पेक्षा थोडी अमाऊंट वाढवून, तर तुम्ही नक्कीच भरू शकता. पण जर तुमच्याकडे असं डॉक्युमेंट नसेल किंवा प्रूफ नसेल तर तुम्ही कृपया LIG मध्ये फॉर्म भरू शकणार नाहीत. कारण म्हाडाचा नियमच असा आहे की 25पेक्षा जास्त उत्पन्न असेल तरच तुम्ही LIG साठी अर्ज करू शकता. भले तुमच्याकडे पैशाची तयारी असेल, सगळं असेल तुमच्याकडे, मी असं आपण गृहीत धरू की पूर्ण पैसे तुमच्याकडे आहेत घराचे, तरीसुद्धा तुम्ही LIGत भरू शकणार नाही, कारण त्याचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देणं आवश्यक आहे. दुसरा प्रश्न आहे, माझे इयरली इन्कम 3 लाखापर्यंत बोनस ॲड करून होतो, तर मी फक्त कंपनीकडून तसे सर्टिफिकेट घेऊन इन्कम प्रूफ म्हणून दाखवू शकते, सॅलरी शीट दाखवायची नाही असे करू शकते का? तर नाही, तुम्हाला कंपनीचं इन्कम सर्टिफिकेटच आवश्यक आहे, जे कंपनीच्या लेटर हेडवरती तुम्हाला द्यायचं आहे. म्हणून कंपनीकडून तसं लिहून देणं अपेक्षित आहे. जर कंपनीचे व्यवहार तुमचे 3 लाखाचे असतील तर कंपनी तुम्हाला 3 लाखापेक्षा जास्त वाढून देणार नाही आहे. म्हणून कृपा करून तुम्ही EWS मध्ये अर्ज करू शकता. LIG मध्ये अर्ज करणं माझ्या मते तुम्हाला ते उचित ठरणार नाही. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो महेश शेळके यांचा. महेशजीचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचा प्रश्न असा आहे की सर मी 3 ठिकाणी अप्लाय केलं आहे, पण 8.4 म्हणजे 8.4ला मी नो असं लिहिलं आहे. मला वाटलं की पूर्वी कधी अप्लाय केलं का, तर मी माझं ॲप्लिकेशन रिजेक्ट होणार आहे का? प्लीज आन्सर. असेच अनेक प्रश्न आहेत मित्रांनो की ह्या ठिकाणी येस आणि नो जो ऑप्शन आहे 8.4मध्ये अनेकांनी नो केलेला आहे आणि त्यांनी अनेक ठिकाणी अर्ज केलेले आहेत. अशा केसमध्ये तुमचे अर्ज रद्द होणार नाहीत किंवा तुमचे अर्ज हे अपात्र होणार नाहीत मित्रांनो. कारण हे फक्त म्हाडाला एक 2-2, 3-3 घरे लागल्यानंतर किंवा पती पत्नीला घरे लागल्यानंतर ते लगेच म्हाडाच्या लक्षात यावं यासाठी तो ऑप्शन दिलेला आहे. त्याचा तुमच्या लॉटरीवरती किंवा तुमच्या अर्जावरती काहीही विपरीत परिणाम होणार नाही. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो राजीव मिश्रा यांनी विचारला आहे. राजीवजी असं विचारतायत, सर सेम स्कीम नंबर के लिए हस्बैंड वाइफ अप्लाई कर सकते हैं क्या, लाइक 284 में बोथ कॅन अप्लाय? तर येस राजीवजी, म्हणजे त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. पती आणि पत्नी हे दोघेही एका संकेतकासाठी अर्ज करू शकतात. याच्यानंतर मनोज त्रिपाठी यांनी विचारलेलं आहे, सर इफ समवन हॅज वोन अ लॉटरी इन म्हाडा कोकण कॅन दे अप्लाय इन फ्युचर म्हाडा मुंबई लॉटरी ॲज बोथ द कॉर्पोरेशन आर डिफरंट? नाही मनोजी, तुम्हाला असं करता येणार नाही. जर तुम्ही कोकणची लॉटरी जिंकली असेल, एकदा जर तुम्ही कुठलीही लॉटरी जिंका, म्हाडाची जिंका किंवा सिडकोची जिंका किंवा कोकणची जिंका, एकदा तुम्ही लॉटरी जिंकली ती इन फ्युचर तुम्हाला कुठल्याच लॉटरीत अर्ज करता येणार नाही, असं सर्क्युलर 15 जुलै 2019ला आलेलं आहे.
यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो हर्षदा सेंदाने यांचा. हर्षदाजी असं विचारतायत, "सर, मला 1 मंथ झाले जॉब लागून. अजून सॅलरी स्लिप आली नाहीये. मी अप्लाय करू शकते का?" हर्षदाजी लक्षात घ्या, हे इन्कम तुम्हाला सध्याचं पकडायचं नाहीये. तुम्हाला मागच्या वर्षीचं इन्कम द्यायचं आहे. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 याच वर्षीचं तुम्हाला इन्कम दाखवायचं आहे. त्याचं जर तुमच्याकडे इन्कम प्रूफ असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. अन्यथा तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. यानंतर विचारलंय मंगेश मोरे यांनी. मंगेशजी असं विचारत आहेत, "तहसीलदार उत्पन्नाचा दाखला चालेल का? कारण मी रिक्षा चालक आहे." तर बिलकुल मंगेशजी तुम्ही तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला देऊ शकता. यानंतर विचारले चित्रा कराळकर यांनी. चित्राजी असं विचारत आहेत, "सर प्लीज टेल मी 4000 पेन्शनर इज व्हॅलिड फॉर इन्कम ग्रुप ऑफ LIG. प्लीज रिप्लाय मी सर." लक्षात घ्या चित्राजी, जर तुम्ही पेन्शनर असाल तरी तुम्हाला तुमचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला सबमिट करावा लागणार आहे, की तुमचं उत्पन्न कोणत्या-कोणत्या गोष्टीपासून आहे. फक्त पेन्शन ॲज अ इन्कम म्हणून तुमचं पकडलं जाणार नाही आहे. त्याच्यासोबत ॲडिशनल तुम्हाला अदर इन्कम्स दाखवावं लागणार आहेत. तर कुठेतरी तुम्हाला तो उत्पन्नाचा दाखला मिळू शकतो आणि त्याच दाखल्याच्या आधारे तुम्ही या लॉटरीसाठी अप्लाय करू शकता. तसं तुम्ही तहसीलमध्ये अर्ज करा आणि इन्कम सर्टिफिकेट घ्या तुमच्या पेन्शनच्या याच्यावरती. जर त्यांनी तसं इन्कम सर्टिफिकेट दिलं तहसीलमधून तर तुम्ही नक्कीच या लॉटरीसाठी अर्ज करू शकता. यानंतर प्रश्न तसाच आहे मित्रांनो, जे चित्राजीने विचारला तसाच प्रश्न आहे. प्रशांत वैद्य यांचा प्रश्न आहे, "सर मी रिटायर्ड पर्सन आहे. मला पेन्शन मिळते. मी अर्ज करू शकतो का? त्यासाठी उत्पन्न कसे पकडले जाते? फक्त पेन्शन धरली जाते का बँकेचे व्याज व इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅनमधून माध्यमातून मिळणारी रक्कम त्यात धरली जाते?" लक्षात घ्या, तुम्ही जर रिटायर्ड पर्सन असाल तर सरळ सरळ तहसीलदाराचा दाखला घ्या. तहसीलदाराला सांगा त्या बाबतीत की माझं पेन्शन वगैरे येतं आणि त्याच्यावर तहसीलचा दाखला तुम्हाला मिळेल. काही अडचण येणार नाही. माझ्या मते तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला तहसीलचा दाखला मिळेल त्या तहसीलच्या दाखल्याच्या अनुषंगाने तुम्ही या लॉटरीसाठी अर्ज करू शकता. यामध्ये तुमचं इतर उत्पन्न असेल किंवा इतर जे इन्व्हेस्टमेंट आहे ते तुमची बचत झाली. बचत ही ॲज अ इन्कम पकडली जात नाही. पण तुमचं पेन्शनच्या अनुषंगाने तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढता येणार आहे. तसं तुम्ही ते काढून अप्लाय करू शकता. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो गौरी SM या नावाने आहे. तर त्यांनी असं विचारलं आहे, "हाय सर, मी समिधा संदीप मोरे." समिधाजी यांचा प्रश्न आहे, "मी म्हाडाची पुस्तिका बघितली तर माझी काही क्वेरी आहेत. हाऊसवाईफ म्हाडाच्या लॉटरीसाठी अप्लाय करू शकतात का?" तर माझं उत्तर आहे मित्रांनो, माझं उत्तर आहे समिधाजी नाही. जर तुमचं इन्कम असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचं पती-पत्नी काम करत असतील, त्याच्यात असं सांगितलं की पती आणि पत्नी दोघे कामाला असतील तरच दोघांचं उत्पन्न दाखवायचं आहे. अन्यथा एकट्याचंच उत्पन्न दाखवायचं आहे. पुढे त्यांनी विचारलंय, "जर हो असेल तर ऑनलाईन फॉर्म भरताना व्यवसाय व ब्लॉकमध्ये काय लिहायचे आहे?" तर तुम्ही गृहिणी असाल तर तुम्हाला ते हाऊसवाईफ ऑप्शन नाही आहे. तुम्हाला कुठला ना कुठला व्यवसाय करावा लागणार आहे आणि ते व्यवसाय दाखवावं लागणार आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवावे लागणार आहेत. मंथली इन्कममध्ये बोनस कसं दाखवायचं? म्हाडाचा फॉर्म भरल्याबद्दल तुमचा एखादा व्हिडिओ असेल तर लिंक पाठवा. सर म्हाडा पुस्तिकामध्ये एक रक्कम देयक असे तिथे आहे तर मग लोन प्रोसिजर नाही आहे का? कारण तिथे 25% आणि नंतर 75% आहे. तर लक्षात घ्या 25% ही तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर 25% हे तुम्हाला अरेंज करायचे आहे स्वतःवरून. स्वतःहून अरेंज केल्यानंतर 75% साठी तुम्हाला लोन करायचं आहे. अशी त्या म्हाडाची सिस्टम आहे जी म्हाडा लॉटरीसाठी आहे. 20% सर्व समावेशक घरासाठी हे लागू नाही आहे. 20% मध्ये तुम्ही 10% रक्कम भरून 90% लोन करू शकता. पण म्हाडा जे गृहनिर्माण योजना आहे त्याच्यासाठी 25% रक्कम भरून तुम्ही 75% लोन करू शकता. आणि शेवटी विचारले ओपन कास्ट असेल तर GP फिल करायचं का? तर येस समिधाजी, तुम्ही ओपन कास्ट असाल तर GP अर्थातच जनरल पब्लिक म्हणजे सर्वसामान्य जनता या प्रवर्गातून अर्ज करू शकता. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो अभिजित पाटील यांचा. असे अनेक प्रश्न आपल्याकडे आलेले या विषयाला घेऊन अनेक प्रश्न आपल्या व्ह्यूअर्सनी केलेले आहेत. तर अभिजित यांचा प्रश्न असा आहे, "सर मी माझ्या आईसोबत राहत असून मी राहत असलेले घर वडील वारल्यानंतर आईच्या नावावर आहे. मी फॉर्म भरताना 8 क्रमांक जो आहे 8वा मुद्दा डिटेल अबाउट प्रेझेंट कॉम्बिनेशन, तर या रकान्यात काय भरू शकतो? कारण एका फॉर्ममध्ये मी ओनरशिप असे टाकून आईचे संपूर्ण नाव लिहिली आहे. भविष्यात याबद्दल काही प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती." अभिजितजी तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही आहे. कारण तुमचं घर आईच्या नावावर आहे. अर्थातच ते ओनरशिप टाकलं तरी काय, कारण ते रेंटल आपण टाकू शकत नाही. तर आईच्या नावावर असेल, वडिलाच्या नावावर असेल, दोघांच्या नावावर असेल तर मुलगा ॲज अ मुलगा म्हणून तुम्ही तिथे ओनरशिप टाकून वडिलांचं किंवा आईचं नाव टाकू शकता. त्याला कुठलीही अडचण येणार नाही. यानंतरचा प्रश्न विचारलेला आहे संजीवनी साळुंखे यांनी. संजीवनीजी असं विचारत आहेत, "माझ्या वडिलांच्या नावाने सिडकोची एक रूम आहे. तर माझा भाऊ हा 18 वर्षापूर्वी पुढील अविवाहित आहे. तर
तो फॉर्म भरू शकतो का? तर नक्कीच संजीवनीजी तुमचा भाऊ फॉर्म भरू शकतो. कारण तो 18 वर्षापेक्षा जास्त आहे. जरी अविवाहित असला, जरी एकाच घरात राहत असले तरी, कारण तो मुलगा आता वेगळा आहे. त्याच्यामध्ये त्याला फक्त एवढंच आहे की त्याचं इन्कम सर्टिफिकेट इन्कम प्रूफ वेगळं दाखवावं लागणार आहे. त्याच्या स्वतःच्या नावावर दाखवावं लागणार आहे. अर्थातच तो या लॉटरीसाठी मात्र तो नक्कीच इलिजिबल आहे. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, वैभव झुंजारराव यांचा. वैभवजी असं विचारत आहेत, की "सर, मी पॅरेंट्स बरोबर राहतो आणि घर माझ्या नावावर नाही नाही आहे. फॉर्ममध्ये काय भरायचे? ओनरशिप की रेंटल?" तर तुम्ही वैभवजी आई-वडिलांसोबत राहत असाल तर तुम्ही ओनरशिप लिहा. त्याला काहीही अडचण येणार नाही. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, शारीब यांचा आहे. शारीबजी असं विचारत आहेत, की "आर के प्रॉपर्टी न्यूज सर, जय महाराष्ट्र." जय महाराष्ट्र शारीबजी. "वेदर ॲप्लिकेंट स्पाऊस अप्लाइड इन एनी स्कीम अदर स्कीम मध्ये चुकून नो झाले आहे. तर मी 5 फॉर्म भरले आणि आहे आणि 3 मध्ये नो केले आहे. तर 2 मध्ये येस केले. काही प्रॉब्लेम प्लीज सांगा ना." तर शारीबजी लक्षात घ्या, याचं काहीही अडचण येणार नाही. काही काळजी करण्याचं काम नाही. तुमचा फॉर्म अपात्र होणार नाही. तुम्ही लॉटरीसाठी पात्र आहात आणि लॉटरी झाल्यानंतर मात्र तुम्हाला ते सगळं क्लिअर करावं लागणार आहे. सध्या तुर्तास याची तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. यानंतर विचारले मित्रांनो, नितेश मोरे आर्ट यांनी विचारले, "सर, अर्ज करताना पुढीलपैकी कोणत्या गोष्टी सॅलरीमध्ये ग्राह्य धराव्यात? बेसिक सॅलरी, एच-आर-ए, स्पेशल अलाउन्स, सी-एन-सी अलाउन्स, इन्सेंटिव्हज." तर लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी बेसिक तुम्हाला पकडायचं आहे. जे स्पेशल अलाउन्स इतर भत्ते असतील ते तुम्हाला पकडायचे आहे. बाकी इन्सेंटिव्ह तुम्हाला पकडायची आवश्यकता नाही आहे आणि सी-एन-सी हे अलाउन्स मला अजून कळालेले नाहीत. पण बेसिक आणि स्पेशल अलाउन्स तुम्ही या ठिकाणी पकडू शकता. बाकी तुम्ही पकडण्याची गरज नाही, कारण या अलग-अलग कंपन्यांच्या अलग-अलग रूल्स आहेत. त्याच्यामुळे बेसिक, डी-ए, बोनस आणि सिटी अलाउन्स ह्या गोष्टी ॲक्च्युअली गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आहेत. तरी ते बेसिक आणि स्पेशल अलाउन्स पकडून तुम्ही अर्ज करू शकता. एच-आर-ए पकडायची गरज नाही. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, तनिष्क गेमिंग यांचा. "नमस्कार, माझा प्रश्न आहे की मला सिडकोमध्ये 2017ला घर मिळाले आहे. पोजेशन मिळालेलं आहे. तर मी म्हाडा अंतर्गत ठाणेमध्ये फॉर्म भरू शकतो का?" तर तनिष्कजी, नवीन नियमानुसार किंवा आत्ताच जे म्हाडाने नवीन नवीन नियम टाकला त्याच्यानुसार तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार नाही. एकदा लॉटरीतून घर लागलं तर परत तुम्हाला कुठल्याच लॉटरीसाठी अर्ज करता येणार नाही. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, हर्षद परब यांचा. हर्षद जोशी विचारत आहेत, की "सर, आय हॅड अप्लाइड अँड मेड पेमेंट युझिंग UPI ऑन 6 सप्टेंबर 2021 बट अप टिल नाऊ दे से दॅट पेमेंट नॉट रिसीव्ह." हर्षदजी, मी एका व्हिडिओतून सांगितलं आहे, कृपया तुम्ही API किंवा जे ॲप्स असतात त्या ॲप्सनी पेमेंट करू नका किंवा बारकोडनी पेमेंट करू नका. तुम्ही सरळ ATM कार्ड, डेबिट कार्ड किंवा तुमचं काही क्रेडिट कार्ड असेल त्यानेच पेमेंट करा. तेच जास्त सध्या सेफ आहे, कारण बाकीच्या अनेकांनी असे पेमेंट केले पण अनेकांना ह्या अडचणी सध्या येत आहेत. त्याच्याद्वारे तुम्ही म्हाडाकडे मेल करू शकता किंवा त्याची फोनवर चौकशी करू शकता. यानंतर विचारलं आहे उमेश कांबळे यांनी, "जे रिटायर्ड आहेत ते फॉर्म भरू शकतात का?" तर नक्कीच उमेशजी फॉर्म भरू शकतात. त्याला कुठलीही म्हणजे अडचण नाही आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला रिटायरमेंट झाली असेल, पेन्शन येत असेल तर तुम्हाला तसा तहसीलचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला सादर करावा लागणार आहे. पण अर्ज करण्यासाठी तुम्ही पात्र आहात, त्यासाठी कुठलीही अडचण नाही आहे. यानंतर विचारलं आहे शब्दांची गुंफण क्रिएशन यांनी, "सर, जर पत्नीची काहीच इन्कम नसेल तर पतीचे इन्कम दाखवून फॉर्म भरू शकतो का?" तर असं चालणार नाही. तुम्हाला पत्नीचं सुद्धा इन्कम दाखवावं लागणार आहे. फक्त पतीचं एकट्याचं इन्कम असेल, एकटा पती कमवत असेल तर एकट्याच पतीच्या नावाने अर्ज करा. जर पत्नी काही व्यवसाय करत असेल, शिलाई मशीन असेल किंवा काही छोटे-मोठे बिझनेस असेल तर त्याचं IT रिटर्न्स तुम्ही बनवून तयार ठेवा आणि त्याच्याच अनुषंगाने तुम्ही अप्लाय करा. अन्यथा तुमचा अर्ज हा रिजेक्ट होऊ शकतो, कारण तुम्हाला दोघांचंही इन्कम प्रूफ देणं आवश्यक आहे. यानंतर विचारलंय किशोर भोसले यांनी. किशोरजी असं विचारत आहेत, "सर, ऑलरेडी फ्लॅट अलॉट झाला असेल या आधीच्या पुणे लॉटरीमध्ये, तर मी कोकण किंवा मुंबई लॉटरीसाठी अप्लाय करू शकतो का? आणि करायचं झाल्यास काही उपाय आहे का? जसे की सरेंडर किंवा सेंडर करणं किंवा काही अजून काही?" तर लक्षात घ्या किशोरजी, आता तेवढा वेळ तुमच्याकडे नाही. सरेंडर करणं, ते म्हाडाने एक्सेप्ट करणं, त्याला खूप वेळ लागणार आहे. पण तुम्हाला पुण्यात लॉटरी लागली असेल तर काही प्रॉब्लेम नाही. कारण तुम्हाला असं वाटत असेल कोकणची लॉटरी आहे, त्याच्यात खूप स्वस्त घरं आहेत. पण इथे कॉम्पिटिशन पण तेवढंच मजबूत असणार आहे. घरी लागेलच किंवा याची शाश्वती नाही आहे. फक्त 100 पैकी फक्त 2 ते 3 लोकांना या अर्जातून घरे मिळणार आहेत. म्हणून तुम्ही पुण्याचं कंटिन्यू करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्हाला ते एकदा लॉटरीत घर लागल्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉटरीतून घर घेता येणार नाही. इथे तुम्ही म्हणताय की तुम्हाला फ्लॅट अलॉट झाला. जर तुमचं घराचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्हाला भरता येणार नाही. पण तुमचं अजून घर नावावर व्हायचं असेल किंवा पोजेशन अजून बाकी असेल तर तुम्ही मात्र नक्कीच या ठिकाणी फॉर्म भरू शकता.
यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विनोद दुबेजी यांचा प्रश्न आहे. विनोदजी असं विचारतायत की नाईस इन्फॉर्मेशन सर, प्लीज ॲडवाईस हजबंड अँड वाईफ बोथ सेपरेट अप्लाय करू शकतात का? तर नक्कीच विनोदजी, तुम्ही सेपरेटली पण अप्लाय करू शकता, तुम्ही कंबाईन कॉमनली पण अप्लाय करू शकता, को अप्लिकेंट म्हणून अप्लाय करू शकता. त्याच्यात काही अडचण येणार नाही. तुम्हाला सेपरेट अर्ज करायचे तर तुम्ही सेपरेट अर्ज करू शकता. फक्त जो 8.4 म्हणजे 8.4 जो ऑप्शन आहे तिथे तुम्हाला येस असं करावं लागेल. बाकी तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, ओंकार घाडी यांचा. ओंकारजी असं विचारतायत की सर, 2020-21 मध्ये माझा 4 महिने जॉब सुटला होता, म्हणून माझे 12 महिने कंप्लीट होत नाही आहेत. तर मी अप्लाय करू शकतो का? तर नक्कीच ओंकारजी, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त एकच काम करा, तुमचे जे 4 महिने तुम्ही सोडून बाकी 8 महिने तुमचं जे काही कॅल्क्युलेशन येतं, 8 महिन्याचं कॅल्क्युलेशन मंथली काढून त्याला भागिले 12 करा, म्हणजे तुमचं सरासरी उत्पन्न येईल आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या उत्पन्न गटानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. त्याला कुठलीही अडचण येणार नाही. भले तुमचा जॉब सुटला असेल, पण तुम्हाला एक सरासरी उत्पन्न दाखवायचं आहे, ॲव्हरेज उत्पन्न दाखवायचं आहे की तुमचं 12 महिन्याचं किती, एका वर्षाचं उत्पन्न किती होते. म्हणून 8 महिन्याचं उत्पन्न भागिले 12 जे काही उत्पन्न येईल त्याच्यानुसार तुम्ही अर्ज करा. यानंतरचा प्रश्न केलेला आहे मित्रांनो, किरण सावंत यांनी. किरणजी असं विचारतायत की हॅलो सर, आय एम सॅलराइज पर्सन अँड माय वाईफ इज हाऊसवाईफ. कॅन वी बोथ अप्लाय फॉर डिफरंट लोकेशन्स? अँड इफ माय वाईफ गॉट अलॉटमेंट देन कॅन आय विल बी जॉईंट होल्डर इन प्रॉपर्टी अँड अप्लाय फॉर लोन. तर लक्षात घ्या किरणजी, तुमची वाईफ हाऊसवाईफ असेल तर तुम्हाला त्यात नियमाने तसा अर्ज करता येणार नाही. त्यांचं काही ना काही व्यवसाय असणं आवश्यक आहे, काही ना काही उत्पन्न असणं आवश्यक आहे, तरच त्या भरू शकतात. म्हणजे तुमचं दोघांचंही उत्पन्न. तुम्ही जर जॉबला आहात, तुमची पत्नी हाऊसवाईफ असेल, तर हाऊसवाईफ ॲज अ हाऊसवाईफ त्यांना अर्ज करता येणार नाही. त्यांचं कुठलं ना कुठलं उत्पन्न दाखवणं आवश्यक आहे आणि तुमच्या दोघांचं जे काही उत्पन्न होईल त्याच्यानुसार तुम्ही अर्ज सादर करू शकता. आणि लोनच्या वेळेस तुम्ही मात्र जॉईन करू शकता, मिसेसला तुम्ही जॉईन करू शकता, त्यावेळेस काहीही अडचण येणार नाही. आणि म्हाडामध्ये सुद्धा तुम्ही को अप्लिकेट म्हणून जॉईन करून घेऊ शकता. फक्त मिसेसचं इन्कम असणं आवश्यक आहे, तसं तुम्हाला दाखला सादर करावा लागेल. तर हे होते मित्रांनो काही महत्त्वाचे प्रश्न जे लॉटरीच्या अनुषंगाने अतिशय आवश्यक होते. आपलं उत्तर देणं आम्हाला आवश्यक होतं. यानंतर लवकरच आपण नवीन प्रश्न घेऊन लवकर भेटणार आहोत. पुन्हा भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.